बरोबर. पहिल्या बॉल वरती लॉंग ऑफला पहिल्या बॉल वरती सफलता इथे मिळवली आहे. खेळाडू क्रमांक पहिल्या चेंडूवरती इथे बाद. बॉल वरती इथे अक्षय बाद होत असताना पाहायला मिळाला. एक मोठा फटका खेळण्याचा मोह त्याला आवरता आला नाही. पहिल्याच बॉल वरती बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतलाय. तेजस त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. रितेश यादव. एक लक्ष वेधूयात. याआधी आपण एक ऑरेंज कॅप प्रदान केली होती आणि त्याच वेळेला लिडिंग विकेट टेकर्समध्ये अजूनही मंगेश साळुंके अग्रस्थानी आहे. त्यामुळे त्याच्या खांद्यावरती त्याच्या शीर्षावरती ती कॅप राहील. ऑरेंज कॅप जी आहे ना, आपण लक्ष वेधूयात. ही ऑरेंज कॅप आपल्यापर्यंत यायला हवी, कारण याआधीच्या मॅचमध्ये एक चांगल्या रीतीच्या 30 धावा सतीश थोरातने बनवल्या होत्या. त्याच्यापर्यंत ती कॅप आपण पोचवणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल वेगाने टाकलाय. डाऊन द ग्राउंड खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मिडॉनचा चेंडूवरती येतोय. एक धाव निश्चित तिथे प्राप्त होईल. ललितला पाहायला मिळाला. सेकंड रन जोखीम बरी होती, ती देखील कंप्लीट करण्यात आली आहे. जोखीम पत्करली दोन्ही बॅटर्सने. तेजसने जोखीम पत्करली. रितेश यादव एक चांगल्या रीतीने धावत असताना पाहायला मिळाला. धावा फार इम्पॉर्टंट राहणार आहेत. आपण एक चांगल्या रीतीची रनिंग बिटवीन विकेट तेजसच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि अर्थात डेंजर एंडकडे तो धावत होता. धावांसाठी धाव आपली असायला हवी, किंबहुना उठाठेव आपल्याला या मॅचमध्ये निश्चित करावे लागेल. एक मोठी धावसंख्या उभी करावी लागणार आहे. धावा येत आहेत आणि त्या बनवण्याची आवश्यकता असणार आहे. मयूर 11 टीम सध्या तगडीला बॅटिंग करते. हा बॉल उजव्या एसीच्या बाहेर वाईड यॉर्कर. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. वाईट बॉल. अतिरिक्तच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. एका बाजूला मयूर 11 त्याच्या विपक्ष शहीद भगतसिंग राही 11 या दोन संघांदरम्यानची लढत. गतवर्षीचा विजेता संघ राहिला आहे. या DRI ची मागणी करण्यात आली आहे. गतवर्षीचा विजेता संघ मयूर 11 मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. मयूर 11 गतवर्षीचे विजेते मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु या मॅचमध्ये तो परफॉर्मन्स करून दाखवावा लागेल. आपल्या रिपिटेशनला शोभा देईल असा खेळ करणं गरजेचं असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. मयूर 11 सध्याच्या घडीला 3 धावा धावफलकावरती असताना एक खेळाडू बाद झालाय. आजच्या या दिवसामधील 5वी मॅच मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती पाहायला मिळते. फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू इथे सक्सेसफुल राहिलाय. अर्थात कंटिन्यू असेल. रिप्ले आपण ऑन स्क्रीन पाहूया. या बॉलचा उजव्या एसीच्या बाहेर पिच केला आणि अगदी आतमध्ये चेंडू पाहायला मिळाला होता आणि अर्थात हा बॉल डॉट आलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. 2ला1 पुढचा बॉल. इथे बॅटची आउटसाइड एज घेतली. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचेल. एकेरी धाव इथे केवळ अवेलेबल आहे. ती सिंगल सर्जित करण्यात येते. अविनाश जाधवचं कौतुक करायला हवं. प्रत्येक बॉल उजव्या एसटीच्या बाहेर इथे त्याने हाताळण्याचा प्रयत्न केला. एक वाईड यॉर्कर सातत्यपूर्ण तो हातात असताना पाहायला मिळतोय. दर्जेदार बॉलिंग त्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोणती मुभा न देता फलंदाजाला अचूकतेने गोलंदाजी करत असताना अविनाश जाधवला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक अविनाश जाधव लेजंड क्रिकेटर, त्यांची आठवण होते. या नावानंतर मैदानाच्या आतमध्ये तेजस स्ट्राईक एंडवरती, तो नॉन स्ट्राईक एंडवरती उभा होता. त्याचा नंबर कधी येईल त्याने वाट पाहिली. तो स्ट्राईक एंडवरती येत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला मिस टायमिंग राहिलाय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. नंबर आला आणि नंबर लागला तेजसचा. खेळाडू क्रमांक 2 बाद.
अगदी पहिला बॉल खेळण्यासाठी तेजस स्ट्राईक एंडवरती आला ना, लोकेश राहुल यांनी मला आठवण करून दिली. लोकेश राव म्हणाले की हा कळंबोलीचा आकाश तारेकर आहे. मी म्हणतो की कात्रीने झाडं कापता येत नाहीत, कुऱ्हाडीनं केस कापता येत नाहीत, कोणाची तुलना कोणाची करता येत नाही. प्रत्येकाची शैली वेगळी आहे आणि जो तो आपल्या बागी चांगला आहे. आकाश तारेकर जो मात्र रॉयल कळंबोलीचा एक हुकमी एक्का म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मग आवर्जून ना विश्वाजी पाटील सर, बाळा सर ज्या वेळेला माझ्यासोबत आहेत, मी आवर्जून उल्लेख करतो ना की रॉयल कळंबोलीची एखाद्या ठिकाणी संघ खेळणार आहे हे त्याला ठाऊक असतं ना, त्यावेळी तो कोणत्याही संघामधून खेळत नाही. ही एक महत्त्वाची बाब. स्पर्धेचं आयोजन आणि सकाळच्या सत्रामध्ये आणि त्याला आपण पाहिलं स्वतः कॅप्टनच्या भूमिकेमध्ये त्याला आपण पाहतो. 3-2 सध्या परिस्थिती. तेजस बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुढचा बॉल घेऊन सज्ज होत असताना पाहायला मिळेल. अविनाश जाधवला 2 बॉलवरती 2 मोठ्या सफलता मिळाल्यात पहिल्या षटकाच्या दरम्यान. पॉवर प्लेच्या षटकामध्ये हात खोलू दिले नाहीत अमनसाठी. हा बॉल डाऊन द ग्राउंड, अगदी वेगाने डाऊन द ग्राउंड, चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सीमारेषेच्या बाहेर येतो. हा क्रॅकिंग स्ट्रेट ड्राईव्ह, चौकार. पहिल्या बॉलवरती त्याने इथे चौकार ठोकलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण आल्याची जाणीव त्याने करून दिली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला. 7-2. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीच्या अमनच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला, धावांची लयलूट करण्यासाठी तो निश्चितच आणला जाणार. विस्फोटक आणि निडर अंदाजामध्ये त्याला बॅटिंग करावी लागणार आहे, कारण ही स्पर्धा पुन्हा पुन्हा होणं नाहीये. 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. प्रत्येक मॅच आपल्याला परफॉर्मन्स द्यायचा आहे. इतिहास काही वेळेला रंजक असतो, इतिहास काही वेळेला आठवावा असा असतो, इतिहास काही वेळेला विसरावाही असाही असतो. कालच्या दिवसापर्यंत आपण केलेला परफॉर्मन्स आज कामी येणार नाहीये. नव्याने सुरुवात करायची आहे. शेष राहिलेलं कार्य एक विशेष बनवण्यासाठी एक नवीन दिवस हा नेहमीच येत असतो आणि अर्थात या मॅचमध्ये त्या रीतीचा परफॉर्मन्स करावा लागणार आहे. मयूर 11 सध्याच्या घडीला बॅटिंग करणारा संघ, गतवर्षीचा विजेते आहेत. या वर्षीला ते आव्हान कायम त्यांना ठेवावं लागणार आहे. 4थं पर्व आहे. 4थ्या पर्वामध्ये आणखीन एक विजेता कोण मिळेल हे पाहणं तितकंसं गरजेचं राहील. धाव फलकावरती 7-2. मैदानाच्या आतमध्ये सद्य परिस्थिती आपण पाहतोय. रितेश यादव आणि अमन लोहिया ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. अविनाश जाधवचं एक षटक इथे संपुष्टात आलाय. गोलंदाजीमध्ये फेरबदल. रजीउल्ला गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळेल. रजीउल्लाला पाचारण करण्यात आलंय. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान एक युवा गोलंदाज आहे रजीउल्ला आणि अगदी त्याच वेळेला रितेश यादव या एकाच संघामधून ते खेळत असताना पाहायला मिळतात आज एकामेकाच्या विरोधात. पहिला बॉल इथे मात्र मिस टायमिंग. डी बॅकचा कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय. प्रयत्न चांगले आणि इथे झेल हातून निसटला. फिजिकल फिटनेस, चपळता, लवचिकता या साऱ्या गोष्टी महत्वाच्या असतात. कमालीचं क्षेत्ररक्षण. डी बॅकचा कव्हरच्या या क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करेन. निखिल होता त्या ठिकाणी, तो वेगाने आला. अशा रीतीचे कॅचेस फार सोपे नसतात, परंतु काय प्रयत्न त्याने केले, कमालीचा एफर्ट्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. धाव मिळाली केवळ एक. 8-2. सध्याच्या घडीला अटॅकिंग इंटेंट मध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 2 धावा आल्या. सध्याची परिस्थिती आपण पाहिली ना तर जिथे 9 धावा धाव फलकावरती आहेत. 9 रन्स ऑन दी बोर्ड. स्ट्राईक एंडवरती तोच बॅटर अर्थात रितेश यादवला आपण पाहतोय. 2 धावा आल्या होत्या. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 9 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. यावेळेला स्विच हिट केलाय. चेंडूला पाठवलंय पॅरलल. सीमारेषेच्या बाहेर धाव मिळतील. त्या 4 चौकार. चौकार आला. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. धावून पोहोचते. 13 धावा धाव फलकावरती आहेत. स्विच हिट हाही आपल्या पेटामध्ये हाही फटका आहे.
हे सांगण्याचा प्रयत्न इथे बॅटर्सने केलाय. चांगल्या रीतीचा स्ट्रोक रितेश यादवच्या बॅटमधून. एकाच संघामध्ये खेळणारे दोन्ही खेळाडू आहेत एकामेकाच्या विरोधात. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर यष्टीरक्षकाचा वेध घेईल. इथे आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. रीच मध्ये फलंदाजाच्या असणं गरजेचं राहतं प्रत्येक बॉल, आणि तो इथे रीच मध्ये पाहायला मिळाला. चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. अनप्लेएबल डिलिव्हरी इथे हाताळण्यामध्ये यशस्वी राहिलाय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज रजीउल्लाचा. हा बॉल बॅटची आउटसाइड एज घेतली गलीमध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय. दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील. आउटफील्ड फास्ट आहे. धावा मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. मोमेंटम बनलाय असंच म्हणावं लागेल, कारण जिथे पहिल्या षटकामध्ये असं वाटत होतं मोमेंटम गोलंदाजांच्या बाजूने, परंतु तो शिफ्ट झालाय आणि इथे धावा यायला लागल्यात. मैदानाच्या आतमध्ये अमन आला होता. घाई करा, फिल्डिंग करणारी टीम जास्तीचा वेळ खर्च करू नका, याकडे आम्ही आपलं लक्ष वेधू. 9 मिनिटाचा वेळ इथे उलटलाय. इथे मात्र स्विचित करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. एक रन्स इथे कंप्लीट करण्यात येईल. पंचांचा इशारा घेणं अजून शेष. ही धाव इथे लेग बाईटच्या स्वरूपामधून आली. या संघाची धाव संख्या 18. 18 रन्स ऑन दी बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. आपल्याला 4 षटक हाताळण्यासाठी 20 मिनिटाचा अवधी असणार आहे, आणि अर्थात इथे 9 मिनिटं होऊन गेली आहेत. 9.5 मिनिटं झाली आहेत. लक्ष वेधून फिल्डिंग करणारी टीम. आपल्याला पुढच्या 10 मिनिटांमध्ये आणखीन 2 षटक हाताळायचे आहेत, आणि या षटकातील 2 बॉलचा खेळ शेष आहे. धाव फलकावरती 18 रन्स ऑन दी बोर्ड. 18 ऑन दी बोर्ड आहे. एका बॉलचा खेळ शेष आहे. केवळ एका चेंडूचा खेळ शेष असेल. पुढचा बॉल हलक्या हाताने बॉलर बॅक टू ड्राईव्ह. इथे संधी निर्माण झाली होती, परंतु एक चिकी सिंगल इथे अर्जित करण्यात येते. एकेरी धाव आली. एकेरीच्या मदतीने एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. धाव फलकावरती धाव आहेत त्या 19 रन्स ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 खेळाडू तंबूच्या आसराला परतल्यानंतर मयूर 11 प्रथम बॅटिंग करत असताना. या ऐकूया डीजे कडून एक मधुर संगीत. करत 2 विकेट घेणारा अविनाश जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. आता मात्र क्षेत्ररक्षणाची जी काही व्हीव रचना असेल ती उजव्या हाताच्या फलंदाजासाठी फैलावलेलं क्षेत्ररक्षण. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, अशा रीतीची व्हीव रचना आहे. अगदी 30th सर्कलमध्ये शॉट, फाईन लेग शॉट, थर्ड मॅन 30th सर्कलमध्ये पॉइंट आणि कव्हरला एक क्षेत्ररक्षक. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती अमन लोहियाला आपण स्ट्रायकर एंडवरती पाहतोय. तो आपले स्पेक्स पुसल्यानंतर पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. इम्पॉर्टंट असेल त्याची खेळी. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर ड्रायव्हिंग लेंथ वरती डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत. लोअर फुल टोच होता. क्षेत्ररक्षण खराब होत आहे. एक तर मिळाले, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड कंप्लीट केली, थर्ड साठी पलटलेत. गेट 1/2 फ्री जणू ऑफर होती या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, आणि तिचा स्वीकार केलाय. मैदानाच्या आतमध्ये धावा येत असताना पाहायला मिळाल्या. 3 संघाची धावसंख्या थिरीच्या मदतीने जाऊन पोहोचते, जिथे 22 धावा धाव फलकावरती आहेत. मध्यंतरी जुडिओमध्ये एक मोठा सेल होता, आणि इथे सेल पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. धावा त्याने खर्च केल्यात त्या 2 एकंदरीत आल्या. 3 संघाची धावसंख्या 22. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न, खुला टाकलेला हा बॉल यष्टीरक्षक चेंडूपर्यंत येतोय. धाव इथे मिळत असताना पाहायला मिळेल ती बाईकच्या स्वरूपामधून. एकेरीच्या मदतीने 23 धावा धाव फलकावरती आहेत.
अविनाश जाधवला आपण हे तिसरे षटक हातात असताना पाहतोय. 23 धावा धाव फलकावर. थर्ड ओन इन प्रोग्रेस. चांगल्या दर्जाची गोलंदाजी तो करतो. क्षेत्ररक्षणाची साथ चांगली असणं आवश्यक आहे. थर्ड ओव्हर या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील, विकेट मिळवाव्या लागतील. ही पार्टनरशिप आहे ना, तिला ब्रेक करावा लागेल. या गोष्टी आवश्यक राहतील, कारण एक चांगल्या रीतीचा आपण अनेक वेळेला हा फटका डाऊन ग्राउंड केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. आणखीन एक खेळाडू क्रमांक 3 अमन लोहिया बाद. मिळाला एक चांगला झेल. इथे फिनिश केला लॉंग ऑनला. तिसरा खेळाडू हर्षलने एक चांगला झेल टिपला होता. कौतुक मी त्याचंही करीन. चर्चा आपण विकेटची करत होतो. एक क्रिकेटचं परिसूत्र आहे, ज्याच्याकडे विकेट कमी ना त्याची जोखीम घेण्याची क्षमता कमी. आणि ज्या ज्या वेळेला विकेट्स येतात ना, धावा मंदावल्या जातात, धावा थांबतात. आणि यासाठी आवश्यक असतात ते विकेट घेणं. असं कॅप्टन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रभात याला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. प्रभात अमोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रोहित शर्मा हा त्याचा आवडता खेळाडू आहे. सचिन एका बाजूला खारवार याचाही आवडता खेळाडू रोहित शर्मा आहे. परंतु रोहित शर्माच्या बॅटला ग्रहण लागले. त्याने आजही धावा बनवल्या नाहीत. 26 धावा केवळ त्याच्या बॅटमधून आल्या आजच्या मॅचमध्ये. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या 23. 3 खेळाडू बाद झालेत. पुढचा बॉल अविनाश जाधव. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मोहावरता आलेला नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. वन्स ब्रिंग टू बॅक टू बॅक. दुसऱ्या बॉलवरती दुसरा खेळाडू बाद. इथे 5वा विकेट त्याच्या नावावरती आला तर आणखीन एक गोलंदाज ठरेल जो 5 वर घेईल. या पहिल्याच दिवशी अजूनही 3 बॉलचा खेळ अविनाश जाधवचा शेष आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही त्याचा शेष आहे. आणि अर्थात त्याच्याकडे अजून 2 चेंडू असतील की तो एक आणखीन विकेट घेऊ शकतो. धावफलकावरती 23ला 4 आहेत. 23 धावा धावफलकावर 4 खेळाडू बाद. हॅट्रिकचा बॉल. इथे हॅट्रिक संपादन केली जाईल का हे देखील पाहणं गरजेचं. नवीन बॅटर कमलेश गुंजाळ मैदानाच्या आतमध्ये गुंजवडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. हा बॉल पंचांकडे जिथे आपण पाहतो ना उजव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग केला होता, वेगाने टाकला होता, जिथे लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव येते. कमलेशला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 24 धावा धाव फलकावरती आहे. ऑन अ स्क्रीन तुम्ही अविनाश जाधवला पाहताय. ज्या पद्धतीने त्याने कारनामा केलाय. 4 विकेट्स मिळवल्यात. 11 धावा त्याने खर्च केल्यात त्याच्या या इनिंग मधील आणि किंबहुना त्याच्या स्पेल मधील. शेवटचा बॉल असेल आणि तो या ठिकाणी कशा रीतीने बॉल हाताळेल. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 24ला 4. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या मॅचचा टॉस जिंकला होता तो अर्थातच शहीद भगतसिंग राही 11 या टीमने, जिथे टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि अर्थात एकंदरीत हा निर्णय योग्य पाहायला मिळतोय. ऑन अ स्क्रीन आपण पाहतोय जिथे बॅटिंग स्कोर कार्ड. अक्षय सरडेश 1 बॉल खेळला. एकही धाव त्याच्या बॅटमधून आली नाही. रितेश यादव 10 बॉल 15 वरती नॉट आउट खेळतोय. तेजस 1 बॉल 0 धाव त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. त्याच वेळेला अमन लोहिया 4 बॉल 8 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. प्रभात 1 चेंडू जिथे 0 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. कमलेश बॉन स्ट्राईक वरती उभा. एक्स्ट्रा आली 1. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24ला 4 अशी परिस्थिती. बॉलिंग एनालिसिस आपण पाहूयात. एकंदरीत बॉलिंग एनालिसिस ऑन अ स्क्रीन. अविनाश जाधव 2 षटक हाताळले. 4 विकेट घेतल्या. 11 धावा त्याने खर्च केला. 5.50च्या इकॉनॉमिक्सने त्याने गोलंदाजी केली. तर त्याच वेळेला
रुजिउल्ला याला आपण पाहिलं, रजिउल्ला याने एक षटक हाताला 11 धावा दिल्या, विकेट त्याला मिळालेली नाही आहे. करण रड्रेजच्या धावगतीने 8च्या सराने धावा आल्या तर 40 बनतील, 12च्या धावगतीने 48 बनतील, 14च्या गतीने 52 बनतील आणि 16च्या धावगतीने आल्या तर 56 बनतील. आपल्याकडे मुभा आहे, तद्वर एक ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक मधुर संगीत. ग्रुप एसबी थंडर्स आणि महाकाल ग्रुप या दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही लक्ष वेधतोय. एसबी थंडर्स आणि महाकाल ग्रुप टॉससाठी या. एका बाजूला साहिल आणि परेश खडके याला आपण पाहणार आहोत. साहिल उलवेकर आणि परेश खडके दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉससाठी या. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. धाव फलकावरती 24-4. 24 धावा धाव फलकावरती आहेत. 24 फेब्रुवारी 2010 हा दिवस कोण विसरेल. एक मात्र खेळाडू राहिला की ज्याच्या मॅचमधून 200 धावा आल्या. ॲज अ ओडीआय खेळाडू म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं सचिन तेंडुलकर. आणि तदनंतर मग जिथे आपण पाहिलं की जिथे तदनंतर मोठी खेळी आली अगदी वीरेंद्र सहवाग, तदनंतर रोहित शर्मा, मग परत ते खेळाडू मार्टिन गुप्टिलने द्विशतक ठोकलं. परंतु पहिला खेळाडू कोण, तो सचिन रमेश तेंडुलकर. 24 हा आकडा समोर आल्यानंतर त्याची आठवण होते. मैदानाच्या आतमध्ये कमलेश स्ट्राईक वरती असेल. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. अंकित रावत गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळेल. काय प्रयत्न राहिले होते अंकित रावतचे चेंडू अडवण्यासाठी. थर्ड मॅनला तो उभा होता, तो वेगाने धावला. आता गोलंदाजी कशी करेल. लोअर फुलटोज होता, शॉट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक आहे. इथे एक तर धाव निश्चित मिळाले. दुरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाही आहे. केवळ एकेरीवरती समाधान मानावं लागेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 25 धावा धाव फलकावरती आहेत. 25 14 मिनिटाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. पंचवीसला 4 धाव फलकावरती ही सद्यस्थिती आपण पाहतोय. रितेश यादव ऑन स्ट्राईक. 10 बॉल 15 वरती तो नॉट आउट खेळतोय. पुढचा बॉल यावेळेचा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला. यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना इथे पाहायला मिळतोय डॉट बॉल आलाय. पाहना, मी आवर्जून एक गोष्टीचा उल्लेख केला ज्या वेळेला माझ्या हातात ही गोष्ट आली. किरत संपत माने एक आधार कार्ड आम्हाला मिळालाय आणि तो कृपया आपण घेऊन जा. याकडे मी लक्ष वेधेन. आधार कार्ड ही महत्वाची बाब आहे. याआधी सांगितलं की त्याच्यावरून पैसेही काढता येतात, सिम कार्डही कलेक्ट करता येतो. हा चेंडू बादची लिडिंग एज घेतली आहे. जिथे थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक होता, धाव इथे मिळेल ती केवळ एक. मोठे फटके आलेले नाही आहेत. अभिप्रेत असेल कधी येतील हे फटके. मोठे फटके खेळावे लागतील रितेश यादवला आणि कमलेशला देखील. लेफ्ट हँडर बॅटर आली, त्याला मोठी एक संधी असेल की अशा रीतीने चांगल्या रीतीने स्ट्रोक तो खेळू शकतो. परंतु कमलेश सध्याच्या स्ट्राईक एंडवरती राईट हँडर बॅटर पाहायला मिळतोय आणि तो कशा रीतीने बॅटिंग करेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. प्रत्येक येणारा क्षण आणि क्षण आपल्यासाठीच बनलेला आहे. कष्ट उपसावे लागतील, ते उपसण्याची तयारी ठेवायला हवी. हा बॉल खोला टाकला. अंकित रावत वेगाने गोलंदाजी करतोय. भन्नाट वेग त्याचा पाहायला मिळालाय. वाईड यॉर्कर त्याने इथे हाताळलाय. अचूकतेचं माहेर घर म्हणून अंकित रावतकडे निश्चित पाहिलं जाईल. त्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. वाईड यॉर्कर त्याने हाताळलाय. हा चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा आलाय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतो. टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन चला उपस्थित व्हा. पुन्हा एकदा यावेळेला स्विचिंग चेंडू सीमारेषेच्या बाहेर. घी अगर सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी जरूरी होती है हे जाणलं फलंदाज कमलेशने आणि त्याने ठोकलाय हा चौकार. तो काय, मी या झोन मध्ये निश्चितच खेळणार. चांगल्या रीतीने त्याच्या बॅटमधून चौकार आला. संघाची धावसंख्या 30.
पुन्हा एकदा याही वेळेला फाईन लेगला आणखीन एक दणका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर सणसणीत, ये दिल मांगे मोर, रन्स मिळतील 4, चौकार. पाच बॉल 9 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. जर या 8.50च्या धावगतीने धावा आल्या तर एकंदरीत स्कोर कार्डवरती 43 बनू शकतात. ऑन स्क्रीन आपण विकाजी पाटील साहेबांना पाहतोय, अगदी त्याच वेळेला त्या ठिकाणी संदीपजी टुबे यांना पाहतोय आणि या स्पर्धेचे जनक सर्वे सर्वा आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांना देखील आपण पाहतोय. पहा ना, ही पर्सनॅलिटी जी आहे ना, रॉयल व्यक्ती म्हणून आपण त्यांना नेहमीच संबोधतो, परंतु एकाही पैशाचं कोणत्याही स्वरूपाचं, मी ही अतिशोक्ती ठरेल, परंतु गर्व घमंड कोणत्याही प्रकारचं नाही आहे त्यांच्याकडे. आणि म्हणून एक जनमानसातली व्यक्ती, सामान्य व्यक्ती म्हणून आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं. सल्यूट आहे तुमच्या कामाला, सल्यूट आहे तुमच्या कर्तृत्वाला, सल्यूट आहे तुमच्या नेतृत्वाला. आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांना आपण ऑन स्क्रीन पाहिलं. पहा ना, किती सामान्य व्यक्ती आहे आणि आपल्यासाठी व्यासपीठ आपण तयार केलं आहे, परंतु आपली जागा आपण प्रत्येक वेळेला तिथे न थांबता खुला टाकलेला हा बॉल इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक अंतिम आणि शेवटचा गोलंदाज झालाय मनोजला. आपण पाहतोय इथे सेकंड रन वेगाने कंप्लीट करण्यात आली आहे का, पाहावं लागेल. पंचांकडे अपील करण्यात आली. इथे धाव येत असताना पाहायला मिळतात त्या अर्थात 2. मनोज याला आपण पाहतोय धावफलकावरती तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलंय. विश्वाजी पाटील सरांचा आपण लक्ष वेधूयात. निर्णय काय येतो हे पाहायला जाईल. डायरेक्ट हिट तर लगावण्यात आलं होतं, डिसिजन पेंडिंग आहे. निर्णय काय येतो आपण पाहूयात. प्रलंबित असेल हा निर्णय. इथे खेळाडू बाद आहे की नाही एक साशंकता निर्माण झाली आहे. पण हल्लीचं क्रिकेट बदललंय. बॅट जी आहे ना, ती आपली क्रीज वरती न राहता ती ओलांडलेली असायला हवी. खेळाडू इथे असेल तो बाद. ऑन स्क्रीन आपण पाहतोय पीटीसी, दूध का दूध पाणी का पाणी इथे करण्यात आलं आणि खेळाडू होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. ऑन स्क्रीन आपण अजूनही पाहू शकतो की खेळाडू ती जी क्रीज आहे ती ओलांडलेला नाही आहे, क्रीजच्याही पाठीमागे आणि अर्थात असेल तो बाद. स्पर्धेचे जनक आयोजक आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात आणि चर्चा केली जाते. नेक्स्ट मॅच, अगदी हास्याचे फुवारे आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. चर्चाही व्हायला हवी. सुबह की 4 बड़ों की राय समय समय पे लेनी जरुरी होती है. आणि तेच विजय शेठ खानावकर साहेब यांच्याशी चर्चा मसलत करत असताना आपण या संपूर्ण टीमला पाहतोय. 35ला 5 आहे. मी कौतुक करेन सचिन खारवार याचं कौतुक करेन मी. स्वतः कर्णधार आहे. काय थ्रो मारला त्याने. तो उभा होता इथे आपण पाहिला ना तर लॉंग ऑन मध्ये तो उभा होता आणि तिथून मिड विकेटहून त्याने एक चांगला थ्रो इथे करण्यात आला. लक्ष काय, फिल्डिंग करणारी टीम आम्ही आपलं लक्ष भेटतोय. वेळ इथे झाली आहे एकंदरीत 17 मिनिटं उलटून गेली आहेत. त्यामध्ये तुम्हाला वेळेची बंधनं आहेत. 35ला 5 शेवटचं षटक आहे प्रगतीपथावरती. मैदानाच्या आतमध्ये जिथे 35ला 5 आपण पाहतोय शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती असताना मनोजने 1 धाव तर दिली आहे, विकेट मिळवली आहे. 35 धावा धावफलकावरती. 35 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल गोलंदाज मनोज सिंग. पुढचा बॉल
लोअर फुल टॉस ऑन साइडला पाठवलंय. दॅट इज अ मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. षटकार. मैदानाच्या आतमध्ये आणि आल्या आल्या एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हे शेट लेट आलेत, थेट आलेत आणि ग्रेट आलेत. काय बॅटिंग केली आहे. षटकार आलाय अमितच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 41. पुढचा बॉल. यावेळेला देखील ऑन साइडला आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पुढच्याच बॉलवरती प्रत्युत्तर दिलंय. सिंग इज किंग असं म्हणत असताना मनोज सिंगने टिपलाय. हा खेळाडूला बाद केलाय. एक चांगला झेल इथे निखिलच्या माध्यमातून टिपण्यात आला. मनोज सिंग याला यश प्राप्त झालं. एक चांगल्या रीतीने हा झेल इथे टिपण्यात येत असताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत 41 असताना खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळतो तो 6वा. मनोज सिंग काय यश त्यांना संपादन त्याने केली आहे. परंतु ज्या खेळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावफलकावरती धावा आहेत त्या 41. खेळाडू 6 बाद झालेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. खोला टाकला. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 42 आहे. 42 रन्स ऑन दी बोर्ड. 5वं षटक प्रगतीपथावरती. मयूर 11 टीम सध्या घडीला अडचणीमध्ये पाहायला मिळते. कारण धावा अपेक्षित आहेत, आवश्यक आहेत संघासाठी. गतवर्षीचे विजेते मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. गतवर्षी चांगल्या रीतीने परफॉर्मन्स करत असताना विजेते पद त्यांनी पटकावलं होतं. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती आपण पाहतोय 42 आहेत. मयूर 11 तिसरं पर्व जिंकलं तर पहिलं पर्व जिंकणारी टीम मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षण करते. अर्थात दोन्ही संघांनी एक एक पर्व जिंकले. दोन्ही संघांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. महत्वपूर्ण सामना. 42ला 6. थोडीशी चाचपणी करण्यात येते बेलसी. कारण बेल्स एक अशी गोष्ट राहिली ना. ब्रोंटे एकरमॅन याने LED बेल्स आणली. एखाद्या आयफोन पेक्षा महागडी आहे ती बेल्स. पुढचा बॉल. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आले. क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव निश्चितच मिळाले. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. सेकंड रन इथे कंप्लीट करण्यात येते. कमलेश वेगाने धावला. चित्याची चपळाई हरणाचा वेग त्याने धारण केला. त्याला ठाऊक होत्या की धावा आवश्यक आहेत आणि त्याने इथे धावा कंप्लीट करण्यात आल्या. त्या दोन. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारेल. ऑन स्क्रीन आपण पाहतोय यष्टिरक्षकाला त्याला चेंडू कलेक्ट करता आला नाही. इथे चेंडू कलेक्ट झाला असता तर निश्चितच अजून आणखीन एक खेळाडू बाद होऊ शकला असता किंवा अडचणी वाढल्या असत्या बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. धावफलकावरती दुहेरीच्या मदतीने 44 आहे. डाऊन ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. हर्षदचं कौतुक करायला हवं. प्रयत्न चांगले राहिले. हा झेल जरूर आलेला नाहीये परंतु धावा इथे मिळाल्या. त्या दोन संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 46 धावा धावफलकावरती आहेत. 46 रन्स ऑन दी बोर्ड. 46 धावा धावफलकावर. या षटक इथे संपुष्टात आलं. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. पुढच्या मॅचचा आपण टॉस करूयात. परंतु पूर्वार्धाचा खेळ संपलाय. पूर्वार्धामध्ये धावा बनवण्यात आल्या आहेत. ते एकंदरीत 46-47 लक्ष्य या मॅच मध्ये असेल.
आपण टॉस करतो आहोत. महाकाल ग्रुप आणि SV थंडर्स. महाकाल ग्रुप टेल इज अ कॉल. टेल आला. टॉस जिंकला महाकाल ग्रुप या संघाने. आपण विश्वाजी पाटील साहेब यांचा आभार मानूयात आणि त्यांना विनंती करूयात की आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक व्यासपीठ विराजमान करावं. परेश, टॉस किती इम्पॉर्टंट होता तुझ्यासाठी? शेवटची मॅच आजच्या दिवसातली खेळतोयस. एकंदरीत तू याही गोष्टीचा अभ्यास केला असेल की पहिले जे 5 मॅचेस झाल्यात तू त्याच्याकडे पाहिलं असेल. टॉस किती इम्पॉर्टंट होता तुझ्यासाठी? टॉस खूप इम्पॉर्टंट होता कारण की रन कमीत ग्राउंडवर होत आहेत. आता टॉस जिंकलात, काय निर्णय घेशील? क्षेत्ररक्षण. एकंदरीत आजच्या दिवसामध्ये तू सगळ्या गोष्टी पाहिल्या. इथे धावाही बनतायत, गोलंदाजी चांगल्या रीतीने बोलबाला करतायत. हा निर्णय घेण्या एक कारण काय एकंदरीत तुझ्या या निर्णयाच्या पाठीमागचा मी जाणू इच्छितो. टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतलात. संघातील असे कोणते खेळाडू आहेत? परेश ज्या पद्धतीचा खुल्या गटाचं क्रिकेट खेळतो, ग्रामीणचे क्रिकेट खेळतो, असे कोणते खेळाडू असतील की ज्यांच्याकडे तू आशेपूर्वक नजरेने पाहशील किंवा यावर्षी चांगलं प्रदर्शन अपेक्षित असेल? भावेश उलवेकर, शशी. परेश, एकंदरीत यावर्षी तुझ्या टीममध्ये असे नवीन खेळाडूंना तू संधी जास्तीची दिली आहेस का? हो, नवीन प्लेअर खूप आहेत माझ्यात. एक चांगली मॅच आम्ही पाहायला जाऊ. परेशची बॅटिंग आम्हाला पुन्हा एकदा चांगल्या रीतीने पाहायला मिळेल. 100% प्रयत्न 100% असेल. तर धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा. महाकाल ग्रुपने टॉस जिंकलाय, प्रथम निर्णय घेतलाय तो फिल्डिंग करण्याचा. SV थंडर्स, तुम्ही टॉस जिंकला असता तर तुम्ही निर्णय काय घेतला असता? मी सुद्धा बॉलिंग केली असती. आता बॅटिंग करायची. किती रन बनवण्याचा प्रयत्न कराल? 70 पर्यंत जायचं ट्राय करू कारण की परेश कटके आहे समोर आमच्या. 70 पर्यंत जाण्यासाठी फलंदाजी तितकीशी स्ट्रॉंग असायला हवी. कोणाकडे नजरा असतील? राहुल उलवेकर, साहिल मोहिते आणि अजून 2 खेळाडू आहेत आमचे. सकाळपासून 5 मॅचेस झाल्यात, 70 धावा एक मोठा पल्ला म्हणता येईल. कसं वाटलं एकंदरीत आयोजन नियोजन या खेळपट्टीवरती धावा तितक्याशा बनत असताना पाहायला मिळाल्यात? एकंदरीत किती अभ्यास केला तुम्ही या मॅचसाठीचा? पिच खूप छान आहे बॅटिंगसाठी आणि आयोजन एकदम छान आहे. SV थंडर्स कडून एक चांगलं प्रदर्शन आम्हाला अपेक्षित आहे, पाहायला मिळेल. हो नक्कीच. आणि ॲज अ कॅप्टन म्हणून तुमच्याकडून हां नक्की नक्की. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर महाकाल ग्रुपने टॉस जिंकला अँड दे डिसाइडेड टू बोल फर्स्ट. कुठे जाऊ नका, आणखी एक महत्वपूर्ण मॅच आपल्या भेटीला येते, परंतु 5व्या मॅचची सेकंड इनिंग बाकी आहे. यावेळी आता समालोचन कक्षामध्ये जिथे प्रवीणजी अर्जुने सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू. धन्यवाद जयेश सर. या ठिकाणी पुनश्च एक बार तमाम उपस्थित सन्माननीय पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतोय. खरं तर पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या गेल्या. 46-47 धावांचं लक्ष या ठिकाणी उभारलं गेलं. एक जबरदस्त सामना यानंतर मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, कारण एकीकडे महाकाल ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर सर्वच सामने रोमांचक आपल्याला पाहायला मिळालेत. जरूर या विकेटचा एकंदर जो मिजाज आहे तो सर्वाधिक धावा आपण या स्पर्धेमध्ये पाहतो, परंतु आजच्या दिवसात जर पाहिलं तर गोलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. पहिला सामना झाला ज्यामध्ये 38 धावा उभारत असताना 39 धावांचं लक्ष होतं, ते डिफेंड केलं गेलं. अगदी या स्पर्धेमध्ये दिल्या जाणाऱ्या ट्रॉफीज ज्या आहेत त्या ट्रॉफीज मात्र सर्वांचं लक्ष वेधत आहेत. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची. वेळ जास्त या ठिकाणी घेतला जातोय, तर विनंती आहे खेळाडूंना, आणखीन एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे, त्यामुळे थोडंसं सहकार्य आपल्या सर्वांचं सर्वाधिक महत्वाचं आहे. आणि यानंतरचे होणारे जे सामने आहेत, यानंतरचा होणारा जो सामना आहे त्या दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपली प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची. तर स्क्रीनवर इक्वेशन आपण पाहतोय. 47 धावांचं लक्ष, 30 चेंडू. खरं तर चेंडू आणि धावांमध्ये फारसं मोठं अंतर नाहीये आणि या मैदानावरती अनेक स्पर्धा आपण पाहतो, अनेक सामने आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो आणि जिथे मोठमोठ्या धावा उभारताना आणि त्या धावांचा पाठलाग करताना देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहिलंय. परंतु आज सकाळच्या सत्रापासून आपण जसा उल्लेख केला की पहिल्या सामन्यामध्ये 38 धावा पाहायला मिळाल्या, त्या धावा डिफेंड झाल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये 28 धावा पाहायला मिळाल्या ज्या चेस झाल्या. तिसऱ्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली जी 57 होती. 58 धावांचं लक्ष होतं आणि त्या धावांचा देखील यशस्वी पाठलाग केला गेला. त्यानंतर नुकत्याच झालेल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर लक्ष होतं 48 धावांचं आणि त्या 48 धावांचा देखील पाठलाग केला गेला. आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा चौथा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. 5वा सामना जो मयूर 11 आणि अर्थातच खेळवला जातोय शहीद भगतसिंग राही 11. एकीकडे तिसऱ्या पर्वाचा विजेता मयूर 11 डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून या स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. आणि या स्पर्धा ज्यावेळेला आयोजित केल्या गेल्या पहिल्या पर्वाचे विजेते
5 षटकांची लढत खेळाचा उत्तरार्ध सुरू होतोय. सूरज चं मात्र पुनरागमन आपल्याला कळंबोली क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहे. खरं तर नोकरी व्यवसाय निमित्तानं गोबा या ठिकाणी सध्या स्थायिक असणार आणि प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये आवर्जून कळंबोलीमध्ये पुन्हा एकदा या खेळाडूचं पुनरागमन आपल्याला पाहायला मिळतं. सूरजची 2 षटकं ही सामन्यामध्ये सर्वाधिक महत्वाची असणार आहेत. गोलंदाज सूरज राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फुल्लर लेनचा आणि इथून मात्र कव्हर मिड ऑफच्या मधून चेंडू तटवलाय. कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार. प्रतिम संगीत मात्र आपण डीजे मॅडीच्या माध्यमातून देखील ऐकतोय या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं. डीजे ऑपरेटिंग खरं तर डीजे मॅडी हे नाव नाही आहे, एक ब्रँड आहे आणि तो ब्रँड मात्र आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अगदी सलग दुसरी स्पर्धा या मैदानावरची कव्हर करतायत एसके साऊंड अँड इव्हेंट्स. उदयदादा पवार देखील आमच्या समवेत या ठिकाणी जुडले गेलेत. तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. पहिल्या चेंडूवरती कव्हरच्या मधून चौकार लगावला होता. कव्हर ड्राईव्ह, परफेक्ट कव्हर ड्राईव्ह आणि त्यानंतर मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. चेंडू हाही चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. या ठिकाणी ललित केशवन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. लल्ला हा खेळाडू आणि ज्या वेळेला अशा प्रकारच्या मोठमोठ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात ना, त्यावेळेला ललित केशवनची बॅट आवर्जून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला तळपताना पाहायला मिळते. अगदी ओपनचं क्रिकेट असो, इंटर कॉलेजचं क्रिकेट असो, या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये जर आपण पाहिलं तर अशा अनेक खेळ्या या खेळाडूच्या पाहायला मिळतील की जिथे सुरुवात दमदार त्यांना आपल्या संघाला मिळवून दिली. अगदी याही सामन्यामध्ये जर पाहिलं तर 2 चेंडू 2 बॅक टू बॅक चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला नक्कीच या ठिकाणी आलेले पाहायला मिळाले. इथे एक क्षेत्ररक्षक अगदी सिलिमिड ऑफ रिझनमध्ये तैनात केला गेलाय. थोडंसं प्रेशर टाकण्याचा प्रयत्न होतोय. गोलंदाज सूरज. खरं तर दोनही चेंडू आपण पाहिले आउटसाइड द ऑफ स्टंपचे चेंडू होते. विकेट टू विकेट गोलंदाजी करणे, यॉर्क लेनचे गोलंदाजी टाकणे, वेगवान गोलंदाजी करणे ही ओळख आहे सूरज गंजीकरची. परंतु इथे मात्र आपल्या थोडासा विपरीत गोलंदाजी करताना पाहायला मिळाले आणि ज्याचा पुरेपूर फायदा मात्र उचलला तो ललित केशवांना. मैदानाच्या आतमध्ये काही निर्णय या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून घेतले जात आहेत. सिलिमिड ऑफ रिझर्व्हमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. जो दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे फलंदाजावरती. नक्कीच खेळाडूंना पण या ठिकाणी आवाहन करूया की आपल्या सुरक्षितता ही आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाची आहे. कारण तुमची शरीर संपदा, त्यामुळे योग्य सुरक्षा उपकरणांचा वापर करा. एक सुरक्षित खेळ खेळा आणि आपला दर्जेदार खेळ पाहण्यासाठी तमाम क्रीडा रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर जाऊयात पुन्हा एकदा सामन्याला होती सुरुवात. लिमिट ऑफ रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. यावेळेला क्षेत्र निवडलंय ऑन साइडचं आणि सूरजचा इथे चौकाराच्या हॅट्रिकनं मात्र स्वागत केलं जाते. पहिल्या षटकामध्ये येते बॅक टू बॅक तिसरा चौकार. पहिल्या 3 चेंडूवरती मात्र 3 चौकार लगावले गेलेत. हा हाफ ट्रॅकर होता, अक्कोट टप्प्याचा चेंडू होता. सिलिमिट ऑफ रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केल्यानंतर मात्र लेग स्टंपवरती गोलंदाजी भरकटणं थोडंसं विचारांच्या पलीकडे आहे. खरं तर सूरज ओळखला जातो नियंत्रित गोलंदाजीसाठी, परंतु इथे मात्र जे नियंत्रण आहे, जे कंट्रोल आहे, ते कंट्रोल गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत नाही आहे. प्रभात अंबोरे देखील आपल्याला
या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. खरं तर विकल्प बरेचसे आहेत या संघाकडे. अमित पाटील सारखा एक फिरकीचा जादूगार देखील या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे विकल्प बरेचसे आहेत, परंतु सुरुवात असं म्हटलं जातं ना, वेल बिगिन इज हाफ डन. इथे मात्र जोरकस फटका लगावण्याचा मानस, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येतोय जेलच्या खाली आणि इथून मात्र परतावा लागेल. ललित केशवान बॅक टू द पॅव्हिलियन. मात्र आपण पाहतो इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये रुपेश पुजारी, द रन मशीन ऑफ कलंबोली क्रिकेट. खऱ्या अर्थानं सातत्यानं प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये या खेळाडूच्या बॅटमध्ये धावा येताना आपण पाहिल्यात. आणि अगदी यावेळी स्क्रीनवरती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्याचबरोबर देवादिदेव श्री गणरायाची मूर्ती आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते. अगदी उद्घाटन सोहळ्या प्रसंगी सन्माननीय पाहुण्यांच्या शुभास्ते पुष्पहार अर्पण करून या स्पर्धेचा व्यासपीठावरील उद्घाटन सोहळा आपण संपन्न झालेला पाहिला. यावेळेला थोडासा टप्प्याचा चेंडू होता, खांद्यांचा वापर केला गेला, चेंडूला उंची दिली, पंच आमच्या दिशेनं वळतात. इट्स अ वाईट बॉल, अवांतर चेंडूचा इशारा होतोय आणि कदाचित यानंतर गोलंदाजाला तब्बी देखील दिली जाईल. 1 फॉर द ओव्हरचा देखील बायचा इशारा येतो. येस, बॅट कोणत्याही प्रकारे इन्व्हॉल्व नाहीये. वाईट +1, 1+1 एकूण 2 धावांचा बोनस. 4 चेंडूंचा खेळ झालाय, 14 धावा धावफलकावरती आल्यात. थोड्याशा धावा जास्त लुटल्या गेल्यात. 1 फॉर द ओव्हरचा देखील या ठिकाणी इशारा पंचांचा येतोय. इथून पुढे तुम्हाला बाउन्सर गोलंदाजी करता येणार नाहीये, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती मात्र आपण पाहतोय संघाचा संघनायक स्वतः सचिन कारवार. यावेळेला सचिन कारवार प्लेड ऑन होतोय. व्हॉट अ विकेट, बिग विकेट. सचिन बॅक टू द पॅव्हिलियन. टू विकेट गोलंदाजी ज्यावेळेला सूरज गांजीकरची होते ना, त्यावेळेला वेग हा सर्वाधिक महत्वाचा फॅक्टर असतो. बॅटीचा इनर एज घेऊन प्लेट ऑन होत आहेत, मधली यष्टी वाकवली जाते आणि सर्वाधिक महत्वाची विकेट. अर्थातच मागील आठवड्यामध्ये ज्या खेळाडूंना 2 व्हीलर बाईक जिंकली त्या खेळाडूला मात्र तंबूचा रस्ता दाखवला जातोय. तर 2 गडी बाद धावा धावफलकावरती आल्या 14. खरं तर महागडं षटक जरूर ठरलंय, परंतु ज्या कामगिरीसाठी आणलं गेलं होतं, धावा डिफेंड करायच्या असतील तर तुम्हाला विकेट्स रेग्युलर इंटरव्हलला घेणं गरजेचं असतं. या षटकामध्ये 14 धावा जरूर खर्च केल्यात, परंतु 5 चेंडूमध्ये 2 फलंदाज त्यानं तंबूच्या आश्रयाला पाठवलेत. ही सर्वाधिक मोठी कामगिरी मी म्हणेन यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. आणि ही उपयुक्तता सूरज गांजीकरला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाते. नवीन फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जगराज सिंग संधू संघाचे पुरस्कर्ते देखील आहेत आणि ते मात्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जागो आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर कळंबोली क्रिकेटपासून मागील 1-1.5 वर्ष थोडेसे दुरावले गेले होते, परंतु पुन्हा एकदा कळंबोली क्रिकेटमध्ये आलेत. यावेळेला जोरकस फटका लगावण्याचा मानस, चेंडू आणि बॅटचा अपेक्षित संपर्क नाहीये. सिंगल मात्र या ठिकाणी येते आणि काय घडतंय मैदानाच्या आत. प्रभात कडून होते चूक, त्याला बॅकअपला आलेल्या खेळाडूला देखील चेंडू सापडत नाहीये आणि सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. मध्ये काहीच वेगळं चित्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, कारण क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय, 18 धावा धावफलकावरती आल्यात. इक्वेशन जर आपण पाहिलं तर स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतंय. शहीद भगतसिंग राही 11 संघाला अजूनही 29 धावांची गरज आहे येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. 24 चेंडू 29 धावा
यानंतर मात्र आजच्या दिवसातील अंतिम लढत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 5वी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एकीकडे जर पाहिलं तर मयूर 11 संघाच्यानं पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या 46 आणि 47 धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी उभारलं गेलं आणि या 47 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 18 धावा धावफलकावरती आल्यात. एक फ्लाइंग स्टार्ट जरूर मिळाली आहे, परंतु 2 आघाडीचे फलंदाज गमावणं हे कुठेतरी पथ्याला पडणार का? गोलंदाजीमध्ये होत आहे परिवर्तन. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल, फाईट बॅक करावं लागेल आणि जर का गोलंदाजीमध्ये हे कमबॅक राहिलं तर मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा मयूर 11 संघ आपल्याला भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळू शकतो. दुसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत आहेत. फिरकीचा जादूगर अर्थातच अमित पाटील गोलंदाजच्या बोगल्यावरती. खरं तर आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पॉवर प्ले 2चं हे षटक आहे. 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल बाहेर राड्याचे मुभा, एक क्षेत्ररक्षक वाईडिस लॉंग ऑफ रिजन मध्ये, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिजन मध्ये आणि एक क्षेत्ररक्षक मात्र आपल्याला डीप मिड विकेट रिजन मध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, पंचांकडे लाऊड अपील आणि हे अपील मात्र उचलून धरलंय. पंचाने बोट उंचावलंय आणि फलंदाजाला परतावं लागेल. रन मशीन यावेळेला मात्र थोडस अडचणीमध्ये सापडलाय. अगदी मधल्या एसटीच्या समोर सापडतोय. ऑन साईडला हा चेंडू वळवण्याचा मानस होता, पॅड लाईन वरती चेंडू आदळलाय आणि तिथून मात्र अपील उचलून धरलाय. फिरकीच्या जाळ्यामध्ये सापडतोय फलंदाज रुपेश. बॅक टू द पॅव्हिलियन. तर इथे मात्र पंचाने पाहिलं, वेळ दिला आणि त्यानंतर मात्र आपला निर्णय घेतला. खरं तर लाऊड अपील होती आणि अमितचा जर विचार केला तर लेदर क्रिकेट व्यावसायिक स्तरावरती मात्र लेदर क्रिकेटचा अनुभव या खेळाडूला ओळखला. त्यांना मधल्या एसटीच्या समोर फलंदाज सापडला, पॅड लाईनवरती चेंडू आदळला आणि त्यानंतर मात्र आणखीन एक महत्वाची विकेट इथे गमावली गेली. 3 गडी बाद, धावा धावफलकावरती आहेत 18 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा. धावा डिफेंड करताना तुम्हाला विकेट सर्वाधिक महत्वाचे असतात आणि रेग्युलर इंटरव्हलला इथे विकेट्स मिळवल्या जातात. हे सर्वाधिक मी म्हणेन जमेची बाजू ठरते मयूर 11 संघासाठी. मयूर 11 विरुद्ध शहीद भगतसिंग राई 11 या 2 संघादरम्यानची आजच्या दिवसातील 5वी लढत आपण या मैदानावरती पाहतोय. अंकित रावत न्यू बॅट्समन, इन ॲट नंबर 5, 5व्या क्रमांकाचा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डावकुरे आताचा फलंदाज आहे. खरं तर एक चांगली रणनीती आता शहीद भगतसिंग राई 11 संघाच्या संघनायकाकडून आपल्याला पाहायला मिळते. जगराज सिंग संधू हा मैदानाच्या आतमध्ये जो संघ पुरस्कर्त्याच्या भूमिकेमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. स्वतः एक खूप चांगला खेळाडू आहे, एक फलंदाज आहे आणि ॲज अ फलंदाज नेहमीच आपल्या संघासाठी त्याची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. अमित बिवडेन, अमितचं हे षटक सर्वाधिक महत्वाचं असणार आहे. पहिलं षटक 18 धावांचं आल्यानंतर अमितचं हे षटक हे सर्वाधिक महत्वाचं आणि इथे मात्र पहा संधी निर्माण झाली आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅट इज अ लीडिंग एज आणि बॅक टू बॅक दुसरी महत्वपूर्ण विकेट. अंकित रावत बॅक टू द पॅव्हिलियन. सरोदेचं कौतुक करावं लागेल. मिस्टर 360 म्हणून जरी ओळख असली तरी आज यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये मात्र कमालीचा खेळ राहिलाय. कमालीचा क्षेत्ररक्षण त्याचं राहिलंय यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. अगदी चेंडूवरती नजर त्यांना कायम ठेवली आहे. 3ऱ्या अटेम्प्टमध्ये त्यांना झेल कंप्लीट केला कारण अंकित रावत एक महत्वपूर्ण विकेट होती. डावकुरे हाताचा हा फलंदाज जरी असला तरी उजव्या हाताने देखील तितक्याच ताकदीचे फटके खेळताना आपण सातत्याने या खेळाडूला पाहतो. नवीन फलंदाज राकेश पटेल मैदानाच्या आतमध्ये. राकेश पटेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खरी तर संघनायकाची भूमिका देखील यावर्षी त्याच्या खांद्यांवरती होती आणि आज जर पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून या संघामध्ये एका महत्त्वाच्या आणि निर्णायक सामन्यामध्ये हा खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला पावलांचा वापर केला आहे, जागा बनवली आणि त्यानंतर
खोलामध्ये टाकलेला हा चेंडू आहे. आणखीन एक संधी निर्माण झाली आहे. कलेक्शन खराब राहिलंय. इथे मी म्हणेन दैव बलवत्तर, फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. एक धाडसी धाव घेण्याचा निर्णय आणि ती धाव देखील केली जाते कंप्लीट. एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं जात आहे. आघाडीच्या 4 फलंदाज या ठिकाणी गमावले गेले. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे आणि धाव फलकावरती आपण पाहतोय 4 गडी बाद 20 धावा. मातून पाहायला मिळाले. यावेळेला मनगडाच्या साह्यानं चेंडू वळवला गेलाय. रिस्क धोका पत्करायचा नाहीये. हे दोनही खेळाडूंना आता जणू एकमेकांना सांगितलंय की काय एकेरी आणि दुहेरी धावेवरती जास्त विश्वास दर्शवला जातोय. खरं तर आघाडीच्या फलंदाजांना आल्या मोठे फटके खेळण्याचा मानस दर्शवला आणि तिथून आपल्या महत्त्वपूर्ण विकेट्स गमावल्या. 3 चेंडू 3 चौकार आल्यानंतर ललित केशवरनं थोडंसं कंट्रोल करणं, स्वतःवरती संयम ठेवणं गरजेचं होतं, परंतु त्याही खेळाडूंना आपली महत्त्वपूर्ण विकेट गमावली आणि तिथून लगातार 4 महत्त्वाच्या विकेट्स गमावल्यावर हा संघ मात्र आपल्याला पुन्हा एकदा सावरताना पाहायला मिळतो. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. खोलामध्ये चेंडू टाकलाय. लाऊड अपील आहे. इथे मात्र अपील फेटाळलंय. लाईन पाहिली. लेग स्टिक वरती पिच होणारा हा चेंडू आहे. पंचाने घोषित केलं इट्स अ लेग बाय आणि लेग बायच्या माध्यमातून खरं तर वेगानं हा चेंडू फेकला होता. क्विकर वन चेंडू होता आणि यस अगदी स्क्रीनवरती आपण पाहू शकतो डाव्या एसटीला सोडून जाणारा हा चेंडू होता. ज्यावेळेला नक्कीच हा चेंडू पॅड लाईन वरती आदळला त्यावेळेला मात्र डाव्या एसटीला त्याचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळाला. डाव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू होता आणि हेच कारण होतं. पंचाने मात्र फलंदाज सुरक्षित आहे सांगितलं. 4 आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत आणि धावांचा विचार केला तर अमितनं या षटकाची सुरुवात केली. विकेट त्यानंतर 2, 1 आणि 1. 5 चेंडूंचा या ठिकाणी खेळ संपला. एकूण 3 धावा खर्च केल्या आहेत या षटकामध्ये आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट्स त्यांना आपल्या नावावरती केल्या आहेत. खरं तर पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यानंतर मानसिक दडपण होतं. प्रचंड मानसिक दडपणाला बळी न पडता या खेळाडूंना मात्र आपला स्वाभाविक खेळ मैदानावरती साकारला. इथे रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा मानस जागोनं सांगितले. कोणत्याही प्रकारची धाव आपल्याला घ्यायची नाहीये, धोका पत्करायचा नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आल्या 4 गडी बाद 11च्या सरासरीनं 22 धावा. स्तोत्र अर्थातच फुल पॉवर एनर्जी ड्रिंक रिओ बूम आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी सेवेसाठी उपलब्ध आहे. अगदी यांची टॅगलाईन आहे रोक के तो देख. इथे मात्र फलंदाज गोलंदाजांना म्हणत असतील रोक के तो देख आणि इथे गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय युवा गोलंदाजावरती विश्वास दर्शवला गेलाय. रोहित चौगुले गोलंदाजीच्या बुगल्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर
या खेळाडूवरती देखील विश्वास दर्शवला गेला. मयूर 11 संघामध्ये या खेळाडूची निवड करण्यात आली आणि तिथून जो विश्वास दर्शवला गेला त्या विश्वासाला मात्र विश्वासार्थ गोलंदाजी करत असताना जागो स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा जोरकस फटका लगावण्याचा मानस. लगातार 2 डॉट बॉल आणि इथे प्रेशर. या अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी पाहायला मिळते. एकंदर विचार केला तर आता मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. या अगोदर पाहिलं तर एकूण धावसंख्येचा विचार केला 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 आघाडीचे फलंदाज गमावले गेलेत. इक्वेशन 9.38च्या सरासरीनं आता मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे, कारण अजूनही 25 धावांची गरज आहे येणाऱ्या 16 चेंडूंमध्ये. 16 चेंडू 25 धावा हे विजयाचं समीकरण असणार आहे. जगराज सिंग संधू अर्थात जागो जोपर्यंत मैदानावरती आहेत ना तोपर्यंत मात्र आशेचं किरण हे नक्कीच पल्लवित असेल. आणि एकंदर जर पाहिलं तर राकेश पटेल बुंदी हा देखील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि राकेश पटेलकडून देखील अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये नेहमीच चमकदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर मागील 3 ते 4 वर्ष हा खेळाडू इंजरीमुळे खेळापासून थोडासा दुरावला गेला होता, परंतु या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये पुनरागमन करताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. फॉर्म फारसा या खेळाडूचा तितका चांगला राहिला नाही आहे, परंतु असं म्हटलं जातं ना की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. या खेळाडूचा क्लास, या खेळाडूचा खेळाचा दर्जा मात्र एका वेगळ्या प्रकारचा आहे आणि तो खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला राकेश पटेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु रोहितचं कौतुक करावं लागेल, जो विश्वास दर्शवला गेला आणि खऱ्या अर्थानं एका महत्त्वपूर्ण स्पेसला गोलंदाजी करत असताना या गोलंदाजानं मात्र कमालीचा षटक हाताळलाय. पहिले 2 चेंडू निर्धाव आले, त्यानंतर मात्र आल्या दुहेरी स्वरूपाच्या धावा आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडूंचा त्यानं या षटकामध्ये वापर केला, 4 चेंडूंची फेकी केली आहे. अवघ्या 2 धावा खर्च करत असताना मात्र कमालीचा प्रेशर बिल्डअप केलाय. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु चेंडू गॅप मध्ये येतोय. 2 क्षेत्ररक्षकांना भेटून चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. चौकार. तर या चौकारानं मस्ट निडेड बाउंड्री ज्याला म्हटलं जाईल. खरं तर थोडासा दबावामध्ये आपल्याला जागो देखील पाहायला मिळाला, परंतु या खेळाडूच्या कडे असणारे जे पेशन्स आहेत ना ते आपण वेळोवेळी पाहिलेत. अगदी संयमानं खेळ करणारा, कोणत्याही परिस्थितीमध्ये अगदी शांत डोक्यानं खेळ करणारा हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. यावेळेला देखील जोरकस फटका लगावलाय. नो मॅन्स लँड, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. पंचांचा इशाऱ्याची आपण पाहूयात वाट, परंतु चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला. येस इट्स अ 6. 6 धावा. षटकार. कारण सुमडी में लेके जाऊं. 2 चौकार, एक चौकार, एक षटकार. शेवटच्या 2 चेंडूवरती मात्र या खेळाडूला दाखवले की मी खिलाडीओ का खिलाडी आहे. मैदानाच्या आतमध्ये मी अजून आहे हे मात्र जगराजनं दाखवलंय. जगराज सिंग संधू अर्थातच जागो 8 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. 200च्या स्ट्राईक रेटनं मात्र 16 धावांचं योगदान त्याचं राहिलं. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि सामना आवाक्यामध्ये आणण्याचं काम या चौकार आणि षटकारानं केलंय. अजूनही येणारे 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. सामना कोणता संघ जिंकणार, शेगेला मात्र पोहोचलेली उत्कंठा आणि या सामन्याचा निकाल काय असणार. एकीकडे जर पाहिलं तर पहिल्या पर्वाचा विजेता जो या स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळतो आणि गतवर्षीचा डिफेंडिंग चॅम्पियन संघ देखील या स्पर्धेमध्ये आपला पहिला सामना खेळताना पाहायला मिळतोय. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय
ड्रिंक्सची मागणी मैदानाच्या आतमध्ये जरूर केली गेली होती. कॅग अँड वॉटर जे ऑफिशियल स्पॉन्सर पहा आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. पहिल्या पर्वाचा विजेता 2017 शहीद भगतसिंग, त्यानंतर दुसऱ्या पर्वाचा विजेता आपण पाहिला विघ्नेश 11 हा संघ. 2018 साली 2023 साली मयूर 11 संघानं गतवर्षी या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. आणि 2024ला कोण प्रश्नचिन्ह, आणि या प्रश्नचिन्हाचं उत्तर आपल्याला मिळेल येत्या रविवारी अर्थातच 4 फेब्रुवारी 2024 रोजी. जो उचलेल या स्पर्धेतील मानाची आणि सन्मानाची KPL चॅम्पियन ट्रॉफी, ज्याचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 1 लाख रुपये. आणि या स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाचं पारितोषिक यावर्षीचा जर आपण विचार केला तर 2 व्हीलर बाईक देखील सर्वोत्कृष्ट खेळाडूला दिली जाणार आहे. बक्षिसांची अक्षरशः खैरात आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. जगराज सिंग संधूंना मात्र हा सामना पूर्णपणे आवाक्यामध्ये आणलाय. अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक, 13 धावांची गरज. राकेश पटेल परिस्थिती अनुरूप फलंदाजी करण्याची क्षमता असलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 2 ते 3 वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर हा खेळाडू मैदानावरती आला आहे. यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये त्यानं फारशी चमकदार कामगिरी केली नाही, परंतु या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये मात्र धावफलकावरती उभारणं यासाठी हा खेळाडू नक्कीच ओळखला जाणार. सिंगल धावफलकावरती आले, त्यानं ओळखलंय की जागोच्या बॅटच्या अगदी चेंडू मिडल होतोय, त्यामुळे या खेळाडूला जास्तीत जास्त संधी देणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. अमितच्या स्पेलमधलं हे दुसरं षटक आहे, त्यामुळे या षटकामध्ये जास्त धोका पत्करायचा नाहीये. खरं तर आवश्यकता देखील नाही. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर सिंगल आली आहे. आता मात्र यावेळेला जोरकस फटका लगावला, गॅपमध्ये चेंडू ढकलला, क्षेत्राच्या दूरवरून येणार, चेंडूवरती कंट्रोल करणार, तोपर्यंत मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आता जगराज सिंग संधू जागो थांबायला तयार नाहीये. चौकार. इथे मात्र आपलं नाणं कणकणीत आहे हे सांगत असताना जागो संयमानं, मी सुरुवातीला म्हटलं की अतिशय काम अँड कूल पद्धतीचा खेळाडू आहे. सिच्युएशन कोणत्याही प्रकारची असो आपलं कॉन्सन्ट्रेशन मैदानावरती राखणारा आणि अगदी नेहमी स्कोरकार्डवरती लक्ष ठेवणारा खेळाडू आहे. आणि सिच्युएशन वाईज फलंदाजी करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त ॲथलीट आहे. खरं तर जगराज सिंग संधू याचं पहिलं प्रेम हे फुटबॉल आहे. फुटबॉलमध्ये नॅशनल लेव्हलपर्यंत हा खेळाडू गेलेला आपण पाहिला आहे. अनेक क्लबसाठी खेळलेला तो खेळाडू आपण पाहिला आहे. परंतु क्रिकेटचा वेळ हे त्याला पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावरती घेऊन येत आहे. अगदी आपल्या स्कूल आणि कॉलेजला रिप्रेझेंट करत असताना नॅशनल लेव्हलपर्यंतचा फुटबॉल या खेळाडूने खेळलाय. एकूण धावांचा विचार केला 40 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 40 धावा धावफलकावरती आल्यात. इक्वेशन अजूनही येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धावांची गरज. जगराज सिंग संधूचा विचार केला तर 10 चेंडूमध्ये 21 या धावसंख्येवरती हा खेळतोय. 210च्या स्ट्राईक रेटनं मात्र या धावा त्यांना धावफलकावरती उभारल्यात. आणि इथे आता धोका पत्करण्याची गरज नाहीये. मनगडाच्या साह्यानं केवळ चेंडूला वळवलं जात आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आणि या सिंगलनं धावसंख्या पोहोचते 41च्या घरात. विजयासाठीचं लक्ष आहे 47 धावांचं. 46 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या आणि इथून इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 8 चेंडू शिल्लक आणि 6 धावांची गरज. जागोनं एकतर्फा किल्ला लढवला. समोर एक मावळे गमावत असताना, एक विकेट गमावत असताना धैर्यानं सामोरा गेला आणि सिच्युएशन वाईज फलंदाजी करत असताना जिथे गरज होती आक्रमकतेची तिथे आक्रमकता दाखवली, जिथे गरज होती संयमाची तिथे संयमानं खेळ केला. एक लढवय्या वृत्तीचा संघनायक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एक जुजारू वृत्ती त्यानं मैदानावरती दाखवली आणि विजयाचा जो मार्ग आहे तो विजयाचा मार्ग आता सुखकर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये अनेक अशक्यप्राय गोष्टी या शक्य होताना आपण पाहिल्यात. क्रिकेटमध्ये दररोज नवनवीन विक्रम होताना आपण पाहिलेत. त्यामुळे अजूनही येणारे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 धावांची गरज. इथे अमित गोलंदाज म्हणून आपल्याला विकेट किंवा डॉट बॉल येणं सर्वाधिक महत्त्वाचं असणार आहे. आणि इथे राकेश पटेल मी म्हणेल शेवटचा प्रयत्न मैदानावरती करेल की जर का इथे राकेशच्या बॅटमधून मोठा फटका आला तर सामना पूर्णपणे आवाक्यामध्ये असेल. परंतु राकेशनं पर्याय निवडलाय. सिंगलनं या ठिकाणी धाव घेतली आहे. शॉर्ट फाईन लेग 38 सर्कलला चेंडू अडवला जाणार. तोपर्यंत मात्र सिंगल आली आहे. सिंगलनं इक्वेशन बदलतंय. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय 43. इक्वेशन शेवटच्या षटकामध्ये उरता येणारे 6 चेंडू शिल्लक आणि 4 धावांची गरज.
6 चेंडू 4 धावा. कोणता असा गोलंदाज असेल, कारण अमितनं आपल्या वैयक्तिक स्पेलमधील 2 षटकं पूर्ण केले आहे. सूरज गंजेकरनं 1 षटक हाताळलंय. त्यानंतर जर आपण पाहिलं तर गोलंदाज कोणता विकल्प या संघाकडे उपलब्ध असेल जो शेवटच्या 6 चेंडूमध्ये मात्र 4 धावा डिफेंड करेल. रितेश यादव, रितेश उर्फ बाबू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खरं तर आपल्या घरेलू संघाकडून यावर्षी चमकदार कामगिरी करणारा रितेश यादव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि या रितेशकडून नेहमीच चांगल्या कामगिरीची अपेक्षा असते. परंतु रितेशच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं योगेश, तर रितेशनं जेवढी चमकदार कामगिरी मैदानावरती केली आहे ना, ती कामगिरी ही LIG एंडकडनं केली. यावेळेला या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजकांपैकी एक पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय विजयजी खानावकर साहेबांना आपण स्क्रीनवरती नक्कीच पाहू शकतो. आणि अगदी त्याच वेळेला कळंबोली प्रीमियर लीगचा मैदानाच्या आतमध्ये असणारा हा लोगो देखील आपल्याला सर्वांना आकर्षित करणारा हा लोगो आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. रितेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय, एंड बदलला गेलाय. परंतु या बदललेल्या एंडमधून नशीब बदलला जाणार का? 6 चेंडूंमध्ये या 4 धावा डिफेंड केल्या जाणार का? स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं राकेश पडेल जो वेल फिनिशर म्हणून देखील ओळख आहे. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, फिंगर्स रोल केल्या गेल्या आणि तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळाली. खरं तर धोका पत्करला होता. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर अक्षय आपल्याला पाहायला मिळतात. चांगली कामगिरी राहिली आहे. यष्ट्यांच्या पाठीमागे झेल महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण झेल देखील त्याने टिपलेत या सामन्यामध्ये. परंतु 4 धावा डिफेंड करत असताना तारेवरची कसरत ही गोलंदाजांना करावी लागेल. थोडंसं आक्रमक क्षेत्ररक्षण, सिंगल सेव्हिंग पोझिशनमध्ये 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. अगदी सिलिमिड ऑफ रिझनमध्ये 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर एक शॉर्ट पॉईंट, एक फ्लाइंग स्लीप आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ऑनसाईडला थोडंसं क्षेत्ररक्षण विखुरलं गेलेलं आहे. धावा फारशा नाही आहेत. 5 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षण विखुरलेलं, त्याचा बेनिफिट इथे मिळवला जाणार का? गॅपमध्ये चेंडू ढकललाय आणि इथून येतोय जागोच्या मधून विजयी चौकार. एक जबरदस्त लढवैया खेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये साकारली आणि कमालीचा खेळ, नाबाद खेळी साकारत असताना संघाचा विजय साकारला. फलंदाज जागोच्या मधून येतोय हा चौकार.